मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर आज औपचारिकरित्या निवडले जाणार। रितू तावडे महापौर तर संजय घाडी उपमहापौर पदाची शपथ घेणार, सूत्र स्वीकारणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेही उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट। महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 महिने चालवा, काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी। महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद रिक्त, या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेता बनवा, अनिल परबांची सरकारकडे मागणी। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे अधिकार निश्चित केले जाणार, अधिकारांचं पुनर्विलोकन करण्यासाठी समिती सुद्धा गठीत केली जाणार। व्हीएसआर कंपनीच्या जुन्या अपघाताचा अहवाल अद्याप का नाही, रोहित पवार यांच्यासह तज्ञांनीही केला प्रश्न उपस्थित। तपास यंत्रणांनी इतक्या दिवसामध्ये काहीच केलं नाही, रोहित पवारांचा मोठा दावा। अजित पवारांचा मृत्यू संशयास्पदच, रोहित पवारांचा गंभीर आरोप। बारामतीतल्या धावपट्टीचा वाद टोकाला, रोहित पवार यांनी आरोप फेटाळून लावले। हवाई वाहतूक तज्ञ विचारतायत त्या दिवशी विमान का उतरवलं। पवारांच्या हालचालींवर भाजपचं लक्ष, फडणवीस अमित शहा भेटीमध्ये संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। विलिनीकरणाचा विषय राष्ट्रवादीचा, फडणवीसांचं वक्तव्य तर शहांचं शिवसेना आणि राष्ट्रवादी चालवतात, राऊतांचा खणा। उद्धव ठाकरे भाजपसोबत, चंद्रपुरात भाजपचा महापौर ठाकरेंमुळेच। चंद्रपुरातील राजकारणाबाबत फडणवीसांचे कानावर हात, खेळी मुनगंटीवारांची फडणवीसांना ठाऊक नव्हती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। लातूरच्या रेणापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शेतकऱ्यांकडून गळफास आणि विहिरीमध्ये उड्या मारून आत्महत्येचा प्रयत्न। आज राज्यातील तरुणाईंचं स्वप्न पूर्ण होणार, मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडणार। भारत टिकला तरच जग टिकेल, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचा इशारा, जगामध्ये भारताचं अस्तित्व टिकून राहणं ही काळाची गरज। अमेरिकेबरोबर डील नव्हे तर ढील, लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान अखिलेश यादवांची टीका। अविश्वास प्रस्तावामुळे ओम बिर्ला कामकाजापासून दूर, लोकसभा अध्यक्षांविरुद्ध प्रस्तावावर 9 मार्चला चर्चा। अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस आघाडीच्या 118 खासदारांच्या सह्या। एआय निर्मित डीप फेक साहित्य संबंधित कठोर नियम, आक्षेपार्ह विषय आणि 3 तासात हटवणं बंधनकारक, केंद्र सरकारचे निर्देश। मुले बेपत्ता होण्यामागे देशव्यापी टोळी आहे का, शोधण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। मणिपूरच्या उखरुलमध्ये 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, दंगलखोरांनी 25 घरं आणि सरकारी निवासस्थानं जाळली, उखरुल जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू। व्यापार सीमेवर शांततेवर भर, भारत आणि चीन दरम्यान परराष्ट्र सचिव स्तरीय सामरिक चर्चा। दुकानाचं शटर बंद करून धारधार शस्त्रानं वार, बांगलादेशात हिंदू व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या, मतदानाच्या 3 दिवस आधी घडलेल्या घटनेनं एकच खळबळ। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी, व्हॉट्सअप मेसेजवर धमकी देत कोट्यवधींची केली मागणी। पाकिस्तानचा अमेरिकेवर दणदणीत विजय, T20 वर्ल्ड कप मधील त्या पराभवाचा घेतला बदला, अमेरिकेच्या शुभम रांजणेचं अर्धशतक व्यर्थ।